नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. म्हणजे मी 2 दिवसापूर्वीच चिकन बिर्याणी बनवली होती, पण टाईम भेटला नाही म्हणून मी काही व्हिडिओ शेअर केला नाही आहे. आणि तरी पण थोडा शॉर्टकटमध्येच बनवलं, जरा खूप घाई झाली होती बनवायला. तर मी हे एक ताटात म्हणजे अर्धा किलो चिकन घेतलेलं, ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलं. त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद, मीठ, दही घालून त्याच्यात थोडेसे खडे मसाले मिक्स केलेत आणि थोडासा बिर्याणी मसाला पण घालून घेतलेला आहे. हे असं घालून घेतल्याच्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं. छान मिक्स करून घेतल्याच्यानंतर हे असं मी एक साईडला अर्धा तास ठेवून दिलेलं. त्यानंतर मी फक्त बिर्याणीमध्ये भरपूर कांदा घालते. 4-5 कांदे असे कापून घेतले लांब लांब. आणि अद्रक लसूणची पेस्ट मी चिकनलाच लावलेलं, त्यामुळे असे खडा लसूण थोडासा साईडला घेतलेला. आणि तुम्ही पण करून बघा, खूप छान चवीला लागते आणि खूप लवकर पण होते. त्यानंतर मी गॅस पेटवला, गॅसवरती असं कुकर ठेवलं. त्यामध्ये थोडंसं बिर्याणी म्हणलं की तेल थोडं जास्त जातं. छान तेल गरम करून घेतलं आणि असा कांदा घालून घेतलेला आहे. कांदा छान मंद फुलच ठेवलेला थोडासा गॅस. आणि थोडंसं असा छान ब्राऊन होईपर्यंत एक 10 मिनटं छान करून घेतलेला आहे. म्हणजे कुरकुरीत होईल असा ब्राऊन आकार, जास्त म्हणजे कुरकुरीत पण नाही केला, थोडासा हलकासा लाल असा करून घेतला. त्यानंतर हे असं करून घेतल्याच्यानंतर आपण हे चिकन याच्यामध्ये घालून घेऊया. चिकन घालून घेतल्याच्यानंतर छान मस्त म्हणजे ह्या चिकनला पण असं तेल सुटेल इथपर्यंत करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान तेल सुटलं तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. असं परतून घेतल्याच्यानंतर एके साईडला मी एक 15-20 मिनटं छान स्वच्छ तांदूळ धुवून साईडला ठेवला होता. मी तांदूळ आज कोलम वापरलेला, छोटावाला. आणि त्यानंतर हे बघा, थोडेसे मसाले, हलकासा आपला लाल तिखट घरचं, हळद आणि कांदा लसूण मसाला घातला आहे. आणि छान असं परतून घेतलेलं आहे. म्हणजे असं तेल तुम्ही बघू शकता किती छान, म्हणजे असं तेल सुटलेलं आहे साईडला. आणि मग असा अर्धा किलो चिकनला, म्हणजे अर्धा किलो तांदूळ नाही घातला, थोडासा कमीच आहे. आणि असं घालून छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर मिक्स करून घेतल्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेतलं. जेवढं आपल्याला पाहिजे अंदाजा येईल तसंच पाणी घालून 2 शिट्टी करून घ्या. आणि मला काही फुल व्हिडिओ म्हणजे टाकता नाही आला, मी पुढचा व्हिडिओ नक्की म्हणजे पूर्ण व्हिडिओ टाकेल. आणि हे बघा, असं छान मिक्स करून मीठ वगैरे घालून मी 2 शिट्ट्या देऊन घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही पण करून बघा, खूप पटकन होते आणि चवीला पण खूप छान लागते. हे बघा, असं चवीपुरतं वरतून मीठ घातलेलं आहे. आणि बघा, आणि आता सगळे मिक्स करून 2 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. बाय बाय सगळ्यांना.